भारतीय जनता पार्टीचं युवा नेतृत्व आमदार किसन कथोरे यांचा विश्वासू शिलेदार म्हणून ओळख असणारे आदर्श तायडे काही दिवसांपासून नाराज होते आणि आज ते माध्यमांसमोर आलेले आहेत आणि शहरामध्ये चर्चा सुरू आहे की ते शिवसेनेचं शिवधनुष्य हाती घेणार. नेमकं काय सगळं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. भारतीय जनता पार्टीचे आदर्श तायडे आपल्यासोबत जोडले. सर, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये अगदी मनापासून स्वागत. काय नेमकं घडलंय? त्या दिवशी समाज माध्यमांवरची आम्ही पोस्ट पाहिली, आपण नाराज आहेत, प्रत्यक्षपणे दिसून आलं, काय घडलं? पहिली गोष्ट, मी कोणावरही नाराज नाही किंवा माझ्या पक्षावर किंवा माझ्या कोणत्याही नेत्यावर मी नाराज नाही. आणि ती पोस्ट जी होती ती काही मोजक्या लोकांसाठी होती आणि ती पोस्ट करण्याचं एक विशिष्ट कारण होतं. तर त्याचं कारण काय आहे ते येणाऱ्या काळात जेव्हा वेळ येईल, जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेस मी नक्की सांगेन. पण तुर्तास तरी मी तुम्हाला एवढं सांगतो की ज्या बातम्या आता सोशल मीडियावर मी बघतोय, आता तुम्ही ज्या पोस्टचा उल्लेख केला ती पोस्ट, मी ती पोस्ट माझ्याकडे आहे. त्या पोस्टमध्ये मी फक्त एवढं म्हटलं होतं की काही लोक काड्या करतायत, त्यांच्या नाळ्या सरळ करून आम्ही या ठिकाणी टिकून दाखवू. आणि मला असं वाटतं की आमच्यासारखा एखादा निष्ठावंत कार्यकर्ता, माझ्यासारखा एका विश्वासू कार्यकर्ता, आणि तुम्ही बघितलं असेल निवडणुकीच्या कालखंडात 110+ सभा घेणारा मी कार्यकर्ता, आज एवढं काम करून जर आम्हाला एका नियुक्तीपत्रासाठी अशा पद्धतीने वेटिंग लिस्टवर ठेवलं जात असेल आणि हौशा गौशांना त्या ठिकाणी जर स्थान दिलं जात असेल तर मला ते थोडंसं खटकलं होतं. पण मला नंतर काही गैरसमज माझेही दूर झाले, काही माझ्या नेत्यांशी, माझ्या सन्माननीय आदरणीय वरिष्ठांशी माझं बोलणं झालं. त्यानंतर काही गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या आणि जे काही होतं ते त्या पोस्ट डिलीट, तुम्ही बघितलं त्या दिवशी ती पोस्ट पण मी डिलीट केली. त्या दिवशीचा विषय आमचा संपला होता. पण नंतर अचानक मी सोशल मीडियावर बघायला लागलो की अशा पोस्ट व्हायरल होत आहेत की मी शिवसेनेत जाईल किंवा काय. तर मला असं वाटतं की यात काही तथ्य नाही. आणि आदर्श तायडे कालही बीजेपीत होता, आजही बीजेपीमध्ये आणि उद्याही बीजेपीमध्ये असेल. आपलं जे पद होतं उपजिल्हा प्रमुख ग्रामीणचं, प्रशांत कुलकर्णी असेल, मुंडे असेल, यांना देण्यात आलेलं, त्याच्यानंतर आपण नाराज होते, खरं आहे का? नाही, प्रशांत अण्णा कुलकर्णी हे फार जुने जाणतं नेतृत्व आहे आमचं आणि मी त्यांना माझे वरिष्ठ म्हणून बघतो. ते आमचे आदरणीय आहेत आणि अण्णा कुलकर्णी यांचं पक्षासाठी भरीव योगदान आहे. इतक्या वर्षांपासून, जवळपास मला असं वाटतं 35 वर्षांपासून ते भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहे आणि त्यांच्यावर नाराज असण्याचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांना पद दिलं काय किंवा काय नाही याचा कुठेही प्रश्न येत नाही. मला पद भेटलं नाही म्हणून नाराज नव्हतो, तर माझं पद जाणीवपूर्वक वेटिंगला कोण ठेवतंय, तर अशा काळ्या कोण करतंय, ते काळ्या करणाऱ्यांवर मी नाराज होतो. त्यामुळे सरसकट पक्ष असेल किंवा माझे नेते असतील यांच्यावर मी नाराज नव्हतो. आणि अण्णा कुलकर्णी असतील किंवा आमचे मनोज झिले असतील, यांना जिल्हा उपाध्यक्ष केलं म्हणून मी नाराज आहे असं नाही. ते माझे उत्तम सहकारी आहेत आणि माझं त्यांचं फार चांगलं आहे. जेव्हा त्यांना ते पद दिलं गेलं तेव्हा त्यांचं पहिल्यांदा कौतुक मी केलं. त्यामुळे आम्ही मोठ्या मनाचे कार्यकर्ते आहोत. आणि नेहमी लक्षात ठेवा, आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे चेले म्हणून या ठिकाणी राजकारणात आलो. आज बीजेपीत असलो तरी धर्मवीर आनंद दिघे साहेब असतील किंवा आमचे सर्वच महापुरुष असतील, आमच्या पक्षाचे नेते असतील, सर्वांची एक विचारधारा आहे की या ठिकाणी वरिष्ठांचा आपण सन्मान केला पाहिजे. आम्ही तो सन्मान केला, त्यांना पद भेटलं, आम्ही त्यांचं स्वागत केलं. राहिला विषय माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा, आम्ही पदावर खुर्चीवर प्रेम करणारे कार्यकर्ते नाहीत. आम्ही आमच्या कामावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत, जनतेच्या प्रश्नांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत आणि जनतेच्या मनात असलेलं स्थान हे आम्हाला कोणत्याही पदापेक्षा, कोणत्याही खुर्चीपेक्षा महत्वाचं आहे. नाराज नाही म्हणतात, इतके दिवस तुम्ही भाजपच्या कुठल्या कार्यक्रमात दिसले नाही. आणि दुसरी गोष्ट, काल प्रथमेश पाटील असतील, सुदाम घुगे असतील, जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत आपले फोटो व्हायरल झाले. जर तुम्ही नाराज नाही म्हणता मग त्यांच्यासोबत काय करत होता? नाही, मी पहिल्यांदा एक गोष्ट आपण बदलापूरकरांना सांगितली पाहिजे की मी काल मॅकडॉनल्ड्समध्ये माझ्या सर्व सहकारी मित्रांसोबत, परिवारासोबत, आप्तेष्टांसोबत त्या ठिकाणी गेलो होतो. मी त्या ठिकाणी नुकतीच ऑर्डर केली होती आणि तिथे नेमकं शिवसेनेचे सर्व सन्माननीय त्या ठिकाणी जे काही पदाधिकारी आमचे मित्र आहेत ते त्या ठिकाणी आले होते. आणि लक्षात ठेवा, बदलापूर शहराचं एक सांस्कृतिक, राजकीय एक वेगळी एक कल्चर, एक संस्कृती या ठिकाणी आहे की राजकारण हे फक्त निवडणुकांपर्यंत असतं. निवडणुका संपल्या, धोरणात्मक टीका टिप्पणी होत असते, पण या पलीकडे आपण सर्वजण या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असतो. त्यामुळे जर अशी कुठे आमच्या विरोधी पक्षातल्या लोकांसोबत असेल किंवा आमच्या स्वपक्षीय लोकांसोबत असेल, इतर पक्षांच्या लोकांसोबत कुठे भेट झाली तर आपण आदराने उठलं पाहिजे, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारल्या पाहिजे, त्यांना हालचाल विचारलं पाहिजे. आणि तेच आमचं त्या ठिकाणी झालं. ते त्या ठिकाणी सडनली आले. मी त्यांना विचारलं, काय बरे आहेत ना, या जरा बसो. मग आमचे थोडेसे 5-10 मिनिटांनी सडनली वाटत नव्हती, कारण तुमचे फोटो, सेल्फी वगैरे पण त्यामध्ये पाहणार नाही. मी परत सांगतो, मी या बदलापूर शहरात गेले 10 वर्षांपासून राजकारण, समाजकारण बघतोय, मी कार्यरत आहे. आज या 10 वर्षाच्या कालखंडात मला एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे, माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा
सर्व त्याचं करिअर ऑब्जेक्टिव्ह बाजूला ठेवून राजकारण निवडतो, त्यावेळेस मी बघतोय या शहराचं राजकीय सांस्कृतिक एक वेगळं कल्चर आहे आणि त्या कल्चरचा मी एक भाग आहे. त्यामुळे बघा त्या ठिकाणी जी कालची भेट झाली ही सडनलीच भेट झाली होती. फक्त त्या भेटीला आता तुम्ही बोलताय सेल्फी वगैरे, या ठिकाणी राजकारण समाजकारण करत असताना माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत. अगदी वामन म्हात्रेंशी पण माझे चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. असं नाही की त्यांच्यावर आम्ही टीका करतो म्हणून आमची त्यांचं काय असं वैयक्तिक कोणाचं इथे कोणाचं काही कोणाशी नाही आणि माझंही कोणाशी काही नाहीये. त्यामुळे उद्या आता ते त्या ठिकाणी प्रथमेश पाटील असते, कोणी उद्या त्या ठिकाणी वामन म्हात्रे असते तरी मी त्यांना हात मिळवला असता. हे आपल्या शहराचं राजकीय वैभव आहे आणि ते आपल्याला जोपासायला लागेल. आज ते विरोधी पक्षात आहेत म्हणून ते आमचे दुश्मन आहेत, वैरी आहेत असं नाही. ते विरोधी पक्षात आहेत, ते सुद्धा जनतेसाठीच आहेत. आम्ही सत्तेत आम्ही सुद्धा जनतेसाठीच होत आणि या शहराचा एकंदरीत विकास आम्हाला साधायचा आहे आणि विरोधी सत्ता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात न ठेवता आम्ही सर्वजण या शहराचे लोकप्रतिनिधी आहोत, ही गोष्ट आमच्या लक्षात असते. त्यामुळे कुठे आमचे मित्र भेटले तर आम्ही नक्की सेल्फी कालही काढली होती, उद्याही काढू. नाराज नाही म्हणता, बदलापूरमध्ये कुठेही फिरताना सामाजिक राजकीय प्रत्येक वेळी तुमच्या इथे या हृदयाजवळ एक बिल्ला होता कमळाचा, तो हल्ली दिसत नाही, मग नाराजी कसं नाही म्हणायचं? नाही बघा, एक गोष्ट आहे, ज्या चिन्हासाठी आम्ही जीव पणाला लावून काम करतो, ज्या चिन्हासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली, ते चिन्ह आम्ही कालही लावून फिरवतो, आजही लावून फिरतो. आता मगाशी फक्त काय झालं, मगाचा विषय असा झाला का माझं जे शर्ट होतं त्या शर्टवर चहा पडला, त्यामुळे ते शर्ट मी काढायला गेलो, ते कमळ मी थोडं कालचे जे फोटो व्हायरल झाले त्याच्यामध्ये पण ते कमळ दिसत नाही. असं म्हणून त्याचा अर्थ आपण असा घेऊ नये की मी नाराज आहे किंवा मी पक्ष सोडण्याच्या वाट्यावर आहे, असं अजिबात होत नाही. सो असं काही नाही, कमळ कालही जवळ होतं, आजही आणि उद्या. काल ते फोटो आम्ही पोस्ट केल्याच्या नंतर आणि शिवसैनिकांच्या सकारात्मक कमेंट्स होत्या, तुमच्या येण्याने खरंच खूप स्वागत आहे, आदर्शजी आपलं स्वागत आहे, अशा कमेंट्स होत्या. कसं बघता? मी पुन्हा सांगतो, आता त्या कमेंट मी सुद्धा वाचल्या तुमच्या चॅनलला, कारण बघा माझंही लक्ष असतं. ती बातमी व्हायरल झाल्यानंतर मी कोणालाही फोन केला नाही, पण त्या ठिकाणी जे लोक बोलत होती हे तीच लोक सोशल मीडियाची, शिवसेनेची सोशल मीडिया टीम होती ती, त्यामध्ये सर्व कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी सगळे होते. त्यांनी माझं मनापासून स्वागत केलं. याचा अर्थ काय, आदर्श तायडेचं काम त्यांना माहिती आहे, आदर्श तायडेचं महत्त्व त्यांना माहिती आहे आणि आदर्श तायडेसारखा कार्यकर्ता तिकडे असावा असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांच्या भावनांचा आदर करतो, पण म्हणून त्यांना वाटतं म्हणून मी शिवसेनेत जाईल असंही नाही. मी ज्या पक्षात आहे तिथे मी सुखी आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळे असं सध्या तरी काही कारण नाही की मी माझा भाजपा पक्ष सोडून तिकडे जाऊ आणि मी शिवसेनेसोबत त्या ठिकाणी असं काही करू. हा माझ्या मनात अजून तरी विचार नाही. कोणावर नाराजी, कोणावर नाही, नाराज असण्याचा प्रश्नच नाही. असं तुम्हाला काय वाटतं की मी नाराज असेल कोणावर? एकंदरीत पोस्ट असेल, नंतर आताचं एकंदरीत सगळ्या परिस्थिती असेल, कमळ हृदयाजवळ नसणं, कुठेतरी नाराजी असणं ते प्रत्यक्ष दिसून येते. महत्वाचं म्हणजे हा विषय राहू द्या, दुसऱ्या विषयाकडे हात होईल. शहरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे, कालचे फोटो व्हायरल झाले, शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे, उद्या तुम्ही शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार, अशा चर्चांना उदान आलेलं आहे. काय सत्य आहे? माझ्यावर शिवसेनेचं एवढं प्रेम आहे हे बघून मला खरंच आता भरून येतंय की शिवसेनेची आमचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे नेते मंडळी असतील, सगळे त्यांचं माझ्यावर एवढं प्रेम होतं चाललंय ते बघून मला आनंद वाटतो. कधी कधी आमच्यावर टीका करणारे लोक आज जर माझं स्वागत करत असतील तर मला आनंद आहे, पण ते स्वागत मला असं वाटतं की त्याच्यासाठी नाही. काही लोकांना असं वाटतं की आदर्श आपल्याकडे असला पाहिजे, तर मला असं वाटतं यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाला वाटत असतं की एक खंदा कार्यकर्ता आपल्याकडे असावा. त्यांनी माझं निवडणुकीमध्ये काम बघितलंय. आज या ठिकाणी शिवसेना, मी तुम्हाला आज सांगतो, मी आजपर्यंत कुठेही शब्द वापरले नाही. शिवसेना या बदलापूर शहराचा मुख्य पक्ष होता, आहे, असेल आणि आज निवडणुकांचा निकाल काही असू द्या, पण जनतेच्या मनात शिवसेनेचं जे स्थान आहे हे कालही कायम होतं, आजही उद्याही असेल. तसंच भारतीय जनता पार्टीचं सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टी या शहरातला मुख्य पक्ष आहे. जनतेच्या मनात बीजेपीचं कालही स्थान होतं, आजही स्थान आहे, उद्याही स्थान असणार आहे. त्यामुळे एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते एखाद्या पक्षात काम करतात त्यावेळेस मलाही असं वाटतं की तो त्यातला एखादा कार्यकर्ता इकडे असला पाहिजे, त्यातला एखादा नगरसेवक तिकडे राजीनामा देऊन आमच्याकडे आला पाहिजे. पण यात गैर नाही. त्यांना असं वाटत असेल आदर्श आपल्याकडे असावं. मी त्यांच्या भावनांचा आदर करतो आणि ज्या माझ्या बहिणींनी, ज्या माझ्या भावांनी, माझे सर्व शिवसैनिक मित्रमंडळींनी माझ्यासाठी तिकडे कमेंट केला, माझं स्वागत केलं, त्या सर्वांना मी मानाचा सप्रेम जय महाराष्ट्र आणि तुमचे मी आभार मानतो की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. तुमचे आशीर्वाद कायम राहू द्या. तुम्ही जरी शिवसेनेत असाल, जरी मी बीजेपीत असेल, तरी आपले ऋणानुबंध कायम असतील. राजकारणापलीकडे जाऊन आपण एकमेकांना नक्की सहकार्य करू. सर, तुम्ही म्हणता एकीकडे की सगळ्यांचं स्वागत असेल, जय महाराष्ट्र सगळ्यांना करतात,
वामन म्हात्रेंवरती खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये आपण आपल्या पक्षाची भूमिका बजावत होता. शिवसेनेचे शरदभाऊ माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावरती अनेकदा आपण टीका केली, खूप टोकाची टीका झाली ती. हे सगळं काय वाटतं, जर वामन म्हात्रे आपल्याला स्वीकारत असतील, पक्षामध्ये स्वीकारत असेल जाणार? नाही, आदरणीय वामनजी म्हात्रे यांच्याशी माझं काही वैर नाही आणि मी तुम्हाला आताही सांगतो, वामन म्हात्रे एका पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत आणि वामन म्हात्रेंचं फार चांगलं काम आहे या शहरात. त्यामुळे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा मी त्यांच्यावर टीका करत होतो ती टीका प्रत्युत्तर होती. कारण जेव्हा आमचे सन्माननीय आमदार साहेबांवरती टीका करायचे, जेव्हा आमच्या सन्माननीय राजेंद्र घोरपड्यांवरती टीका करायचे, जेव्हा आमच्या नेते मंडळीवर टीका व्हायची, जेव्हा आमच्या नगराध्यक्ष पदाचे कॅन्डिडेट यांच्यावर टीका व्हायची, त्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही त्यांच्यावर टीका करायचो. म्हणून आम्ही वैयक्तिक त्यांच्यावर टीका करायचो असं होत नाही. वामन म्हात्रे हे माझ्यासारख्या प्रत्येक नवीन कार्यकर्त्यासाठी आदर्श आहेत आणि वामन म्हात्रे त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, या शहरातलं त्यांचं भरीव योगदान आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करत असताना त्यांचा आदर पण मनात असतो आणि वामनजी म्हात्रे यांच्या बाबतीत माझ्या मनात तरी असं काही वैर किंवा त्यांच्या बाबतीत अशी ती कपटी भूमिका माझ्या मनात नाही. एखादी त्यांनी टीका आमच्या नेत्यावर केली की त्याचं प्रत्युत्तर आम्ही त्यांना देणार, कारण शेवटी आम्ही सत्तेत आहोत, ते विरोधात आहेत. आज जरी ते तिकडे असले, जरी आम्ही इकडे असलो तरी टीका टिप्पणी होत राहते, पण ती टीका टिप्पणी धोरणात्मक असते. मी कधी वामन म्हात्रेंवरती खालच्या पातळीवर वैयक्तिक टीका करत नाही. त्याचं कारण असं आहे की एक दिग्गज नेतृत्व आहे या शहरातलं आणि माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांनी, माझ्यासारख्या एवढ्या प्रौढ कार्यकर्त्यांनी, तरुण कार्यकर्त्यांनी, असे जे ज्येष्ठ मंडळी शिवसेनेतले असे, बीजेपी असेल, कोणी असो, या सर्वांचा आदर केला पाहिजे आणि या मताचा मी कार्यकर्ता आहे. आदर्श तायडे जर भाजपमधून निघाले तर भाजपचं किती मोठं नुकसान होईल? बघा, मी तुम्हाला आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो, माझ्यासाठी पक्ष सर्वात मोठा आहे आणि या पक्षानेच माझ्यासारखे कार्यकर्ते घडवलेले असतात. त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल की नाही मला माहीत नाही, पण एक नक्की तुम्हाला सांगतो, आज आदर्श तायडे एक सामान्य कार्यकर्ता आहे. आम्हाला आमचं वजन किती आहे हे मला माहीत नाही, पण आम्ही ज्या बाजूने असू, ज्या दिशेने असू, त्या दिशेने वारे वाहतील एवढं तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की नुकसान वगैरे, तर ज्या पक्षाने मला भरभरून दिलं, आज मी वृक्ष प्राधिकरण समितीचं मला सदस्य केला, मला जिल्हा उपाध्यक्ष केला. हा, नियुक्तीपत्र दिलं नाही ती एक वेगळी गोष्ट आहे, मला जिल्हा उपाध्यक्ष केला, नावाला का असे ना 4 महिने जिल्हा उपाध्यक्ष होतो मी. एवढं सगळं दिलं, त्या पक्षाचे मी आभार मानतो आणि त्यांचं नुकसान करावं असं माझ्या मनात अजिबात नाही. नाराज नाही म्हणतात, बोलताना डोळ्यात थोडेसे पाणवलेत. नाही, काय जी मेहनत या निवडणुकांमध्ये घेतली, ज्यांच्यासाठी आपण जीवाचं रान केलं, जर त्या लोकांना आपलं महत्त्व नसेल तर मग येणाऱ्या काळात योग्य वेळी योग्य निर्णय 100% होईल आणि पक्षाचं नुकसान होईल यासाठी नाही, पण स्वतःचं नुकसान होऊ नये, स्वतःच्या करिअरचं नुकसान होऊ नये. आणि येणाऱ्या काळात आदर्श तायडेची या शहराला गरज आहे, त्यामुळे या शहरातल्या सामान्य नागरिकांचा मी आवाज असल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून काही भूमिका घ्यायला लागल्या तर त्या 100% घेणार. अप्रत्यक्षपणे आपण सांगत आहात. मी एकदम डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. वामनदादा म्हात्रे किंवा त्यांच्या सहकार्याचा कोणाचा फोन वगैरे आपल्याला आला? नाही, मला बघा, शिवसेनेतल्या खूप मोठ्या नेत्यांचे फोन आलेले आहेत मला 2 दिवसात. इथलंच नाही, राज्य पातळीवरचे जे नेतृत्व आहे त्यांचे सुद्धा मला फोन आलेले आहेत. जिल्हा पातळीवरच्या शिवसेनेच्या नेत्यांचे मला फोन आलेले होते. या ठिकाणी माझे सर्व स्थानिक जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे आणि सर्वांनी एक चांगली भूमिका माझ्या बाबतीत दर्शवली. म्हणजे एक चांगलं मॅच्युरिटीचं राजकारण या ठिकाणी शिवसेनेने दाखवलेलं आहे आणि मला माझ्या त्या सर्व शिवसैनिकांबद्दल नितांत आदर आहे. आणि मला फोन सर्वांनी केले, मोठ्या मोठ्या नेत्यांनी फोन केले. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढं महत्त्व या राजकारणात, बदलापूरच्या राजकारणात आहे हे बघून मला जरा थोडंसं भारावून मी त्या ठिकाणी गेलो होतो. पण म्हणून मी त्यांचा आदर करतो आणि दुसऱ्या बाजूनी मी एका पक्षात आहे हे सुद्धा माझ्यावर भान आहे आणि माझ्यावर एक जबाबदारी आहे. पण या जबाबदारीच्या आड काही लोक येत असतील तर मी तुमच्या माध्यमातून पुन्हा सांगतो, काळ्या करणाऱ्यांच्या नाळ्या सरळ करणं हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि ते आम्ही नाळ्या त्यांच्या सरळ करून या ठिकाणी टिकून दाखवू. आणि राहिला विषय, पुन्हा पुन्हा सांगतोय, मला पक्षाचं किंवा आमच्या नेत्यांचं नुकसान करावंसं असं कधी वाटलं नाही, कधी असं वाटणार पण नाही. पण आमच्यावर जर कुठेतरी आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जिल्हा अध्यक्ष आम्हाला घोषित केला, जिल्हा उपाध्यक्ष घोषित केला आणि नंतर 4 महिने नियुक्तीपत्रासाठी झुलवत ठेवलं, तर असं कोणत्या कार्यकर्त्यासोबत होऊ नये. कारण अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबत जर अशा गोष्टी होत असतील तर येणाऱ्या काळात त्याचा पक्षाला 100% फटका बसणार आहे आणि आपल्याकडे सत्ता येत जात असते. आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आहे, सत्ता का खेल बनता जाएगा बिगड़ता जाएगा, सत्ता आएगी जाएगी, हाँ लेकिन ये देश रहना चाहिए, हे शहर आबादित राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण सत्तेत आहोत म्हणून अमरपट्टा घेऊन आलो असंही काही वाटण्याचं कारण नाही. त्यामुळे मला त्यांनाही माझ्याही पक्षातल्या लोकांना सांगायचं आहे की सामान्य कार्यकर्त्याची दखल घ्या, आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला जपा
नाही तर आम्ही जेव्हा भूमिका घेऊ त्यावेळेस तुमच्याकडे त्या ठिकाणी ऑप्शन नसेल. आणि मी पुन्हा सांगतो, आज मी एक मॅच्युअर राजकारणी आहे, त्यामुळे मी थोडं शांत आहे. पण मी जेव्हा पक्षप्रवेश केला होता त्यावेळेस 850 लोक माझ्यासोबत पक्षात आले होते. तर त्या लोकांनी हे भान ठेवलं पाहिजे. आणि सध्या भारतीय जनता पार्टीला काही मला माझ्या नेत्यांना पण एक विनंती करायची आहे की 4 ते 5 लोक या ठिकाणी पक्ष चालू शकत नाही. तेव्हा या 4-5 हे जे काही पांडव आहेत त्यांना जरा तुम्ही आवरलं पाहिजे. आणि पांडव जे कोणी असतील, जे काही कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता, आता माझ्यासारख्या कार्यकर्ता, मला जिल्हा उपाध्यक्षाचं नियुक्तीपत्र मिळू नये म्हणून काही लोक इकडनं तोंडावर गोड बोलतात आणि मागून तिकडे त्यांना नियुक्तीपत्र देऊ नका म्हणून सांगतात. अशी बरीच लोक आहेत. पण आपण प्रत्येक पक्षांतर्गत राजकारणाचा कुठेतरी आदर्श तायडे यांना तोटा झाला का फटका बसला? फटका बसणार होता. मी सावध झालो, कारण मी अभिमन्यू नाहीये, मी आदर्श तायडे. आणि जे आमचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही काय दणका असतो ते दाखवू. शेवटचा प्रश्न आदर्शजी विचारू इच्छितो. उद्याची 1 तारीख आहे. उद्या बदलापूरच्या राजकारणात काही परिवर्तन पाहायला मिळेल का? प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खरंच बघा, मी तुम्हाला 100% सांगतो, सकाळी 11 वाजेपर्यंत मी वाट बघणार आहे. माझ्या काही 2-3 गोष्टी आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत माझ्या ज्या 2-3 गोष्टी आहेत त्या जर माझ्या पक्षाच्या नेत्यांनी क्लिअर केल्या नाही तर 100% या ठिकाणी वेगळा निर्णय होईल. आणि आदर्श तायडे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही आम्हाला ज्यांनी कोणी हिणवण्याचा प्रयत्न केला त्यांना येणाऱ्या काळामध्ये काय असतं आणि आम्ही काय करू शकतो हे आम्ही दाखवून देऊ. आदर्श तायडे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष त्यांनी एक हिंट दिलेला आहे. परंतु उपजिल्हाध्यक्ष पद ग्रामीणचं त्यांना देण्यात आलं, परंतु नियुक्तीपत्र न दिल्यामुळे आणि अनेक राजकारणाचा, पक्षांतर्गत राजकारणाचा त्यांना सामना करावा लागल्यामुळे आपण जर पाहिलं तर हे नाराजी नाट्य आपण पाहिलं. आणि या नाराजीनंतर प्रथमच आदर्श तायडे यांनी माध्यमांसमोर संवाद साधलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे सर, शहराची लोकसंख्या प्रचंड वाढते, येणाऱ्या काळात महानगरपालिका होणार आहे, तर कुठेतरी पक्ष संघटन महत्वाचं आहे. आणि अशातच असे जर नाराजी नाट्य सुरू राहिलं तर एक आदर्श तायडे गेला, भविष्यात आणखीन पक्षातून लोक जाऊ शकतात. एक आदर्श तायडेच पुरून उरेल सर्वांना, हेच सांगतोय तुम्हाला. एक आदर्श तायडेच काय करू शकतो हे येणाऱ्या काळात लोकांना दिसेल. आणि अमितजी, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आज तुम्ही इतिहास घ्या लक्षात. इतिहास चाणक्यांपासून इतिहास आहे. या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाचा अपमान झालाय तेव्हा या ठिकाणी तख्त पालट झालेले आहेत. त्यामुळे हम तख्त पे बैठाना भी जानते हैं और तख्त से उतारना भी जानते हैं. त्यामुळे कोणी असं अहंकारीपणाने वागू नये. ही पोस्ट पण तुम्ही केली होती? पोस्ट केलीच आहे मी, ते ओपन आहे ना, माझ्या फेसबुकला ओपन आहे ती पोस्ट. त्याच्या माध्यमातून मला काही लोकांना हेच सांगायचं मफलर आहे नाही. भगवा आमची शान आहे आणि भगवा कालही सोबत आजही फक्त विजयी सोबत असेल का भगवा? ते उद्या बघू. पण तुम्हाला तुर्तास महानगरपालिकेचं सांगतो. महानगरपालिकेचा विषय असा आहे की जेव्हा महानगरपालिका आपल्याकडे होईल, लोकसंख्या वाढते, तशा नागरी सुविधा या शहरात असल्या पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. आणि महानगरपालिकेच्या पटलावर ज्या लोकांना आतापासून आमचे पंख छाटण्याची हाऊस त्यांना अशी लागलेली आहे, त्यांना सांगतो, कोणी कितीही 4 ढग म्हणून आडवे आले तरी आम्ही सूर्य आहोत. आम्ही 100% महानगरपालिकेच्या पटलावर उगवणार, क्षितिजावर उगवणार आणि आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आणि ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. नक्कीच आपण पाहिलं, काळ्या दगडावरची भगवी रेष असं ते म्हटलेलं आहे. अप्रत्यक्षरित्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे, कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये इतके वर्ष त्यांनी काम केलं आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये जी आता जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आदर्श तायडे यांचं राहिलेलं आहे. पक्षासाठी अनेकांना त्यांनी अंगावरती घेतलं, अनेकांचा विरोध पत्करला. परंतु आपण जर पाहिलं तर कुठेतरी पक्षामध्ये नाराजी नाट्य सुरू होतं आणि अंतर्गत पक्षाच्या या संपूर्ण राजकारणाचा त्यांना मोठा फटका बसलेला आहे. अक्षरशः बोलताना त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. परंतु सगळं काय घडलेलं आहे हे उद्या 11 वाजेपर्यंत सगळं चित्र जे आहे ते क्लिअर होणार आहे, असंही त्यांनी अप्रत्यक्षरित्या आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलला बदलापूरच्या राजकारणामध्ये काय भूकंप होतो तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण घटनेविषयी, या संपूर्ण बदलापूरच्या राजकारणाविषयी अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसे आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटचा शब्द काय? आणि तमाम बदलापूरकरांना जय महाराष्ट्र.